पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो प्रभू. परंतु आमची अल्पाशी बुद्धी त्याला समजू शकत नाही, आणि म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तो आम्हा प्रत्येकावर करावा. ते वचन समजण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं ज्ञान, बुद्धी, चातुर्य आम्हाला द्यावं, आणि आम्ही केवळ ते ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असावे. त्याद्वारे आमचं जीवन परिवर्तित व्हावं म्हणून आम्ही प्रत्येकजण स्वतःला तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित करत आहोत. आमचा तू ताबा घे आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज पवित्र शास्त्रातील जो जुना करार आहे त्यातल्या 3 अतिशय रोमांचकारक गोष्टी आपण यावेळेस पाहणार आहोत, आणि त्यातून आपल्या जीवनाचे काही धडे आपण यावेळेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या विषयाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक म्हणजे 6 वरच थांबू नका. 6 वरच थांबू नका. चला तर पाहूयात जुन्या काळातील काही 3 कथानक की जे आपल्या जीवनाशी अतिशय लागू होतात, आपल्याला त्याकडून काही शिकायला मिळतं का, ते आपण पाहण्याच्या वेळेस प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आजपासून 3500 वर्ष मागं जावं लागणार आहे. इस्रायलाचे निवडलेले लोक, देवाचे निवडलेले लोक इस्रायल, बलाढ्य मिस्राचा फारो राजा याच्या दास्यामध्ये, गुलामगिरीमध्ये होते. ही गुलामगिरी साधारण 400 वर्ष चालू होती. इस्रायल लोकांचं दास्य अतिशय बिकट होतं, कारण हा फारो राजा त्यांच्याकडून फार सक्तीची कामं करून घेत होता. आणि ह्या इस्रायल लोकांना ह्या गुलामगिरीमुळं आपला जीव नकोसा झाला, असं देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं. आणि हे लोक उसासे टाकून परमेश्वराकडे आक्रोश करू लागले, आणि म्हणून परमेश्वराने त्याचा सेवक मोशे, वय वर्ष 80, याला फारो राजाकडे धाडलं की माझ्या लोकांची सुटका तू कर. परंतु फारो राजाचं मन परमेश्वराने कठीण केलं होतं. ह्या लोकांची तो सुटका करेना, आणि म्हणून मोशे करवी ह्या मिस्री लोकांवर परमेश्वराने 10 पिढा पाठवल्या. आणि त्यातली शेवटली पिढा म्हणजे प्रथम जन्मलेल्याचा मृत्यू. आणि ही पिढा आल्यानंतर मग या फारो राजाने या इस्रायल लोकांना 6 लाख पुरुष, साधारण एकंदर 10 लाख इस्रायल लोक यांना सुटका करण्याची त्यांनी मुभा दिली, त्यांनी परवानगी दिली. हे भविष्य परमेश्वराने अब्राहमाला अगोदरच करून ठेवलं होतं. उत्पत्ती याचा 13वा अध्याय 15 वचन परमेश्वर त्या ठिकाणी म्हटलं, पहा तुझं संतान उपरी होऊन 400 वर्ष तिथल्या लोकांची गुलामगिरी करतील, आणि मग मी त्यांना दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या वचनदत्त देशात घेऊन जाईन. ही परमेश्वराची भविष्यवाणी होती. आणि म्हणून आता गुलामगिरी संपल्यानंतर मोठ्या आनंदानं दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश, वचनदत्त देश, जो परमेश्वराने त्यांना नेमून ठेवला होता, त्याकडे हे 10 लाख इस्रायली लोक गुलामगिरीतून सुटून मोशेच्या नेतृत्वाखाली वाळवंटातून, रानावनातून प्रवास करत वचनदत्त देशाच्या दिशेने ते निघाले आहेत. साधारण 2 वर्षानंतर, 2 वर्षात वचनदत्त देशाची सीमा आहे, ज्याला कनान देश म्हणतात, त्या कनान देशाच्या सीमेवर येऊन त्या ठिकाणी इस्रायल लोक ठेपलेले आहेत. 2 वर्षात त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा मोशेने इस्रायलाचे जे 12 वंश आहेत त्यातला प्रत्येक प्रधान पुरुष, प्रथम पुरुष याला बोलवलं, आणि 12 हेर त्याने नेमले. आणि मोशे त्यास म्हटला, ह्या देशामध्ये आपल्याला आक्रमण करायचं आहे, हा देश आपल्याला हस्तगत करायचा आहे, आणि म्हणून तुम्ही जाऊन सर्व देशाची हेरगिरी करा. तो देश कसा आहे, तिथले लोक कसे आहेत, त्यांचे योद्धे कशा प्रकारचे आहेत, त्यांचं शस्त्र कोणतं आहे, त्यांची नगरे कशी आहेत, त्या शहराची जमीन कशी आहे, सुपीक आहे का, तिथे फळझाडं, फुलझाडं आहेत का, तिथे मुबलक पाण्याचा साठा आहे का, सर्व हेरगिरी करून तुम्ही पुन्हा येऊन तुमचा अहवाल त्या ठिकाणी द्या. आणि मग हे 12 हेर कनान देशामध्ये शिरले. 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी संपूर्ण कनान देश पिंजून काढला, संपूर्ण हेरगिरी केली, आणि मग ते येऊन इस्रायल लोकांना आपला अहवाल की हा देश जो आपल्याला हस्तगत करायचा आहे तो कसा आहे हे ते त्या ठिकाणी सांगू लागले.
आणि ते सर्व 12 जण होते, त्यातले 10 जण म्हटले, तो देश अतिशय उत्तम आहे. परमेश्वराने आपल्या सांगितल्याप्रमाणे दुधामधाचे प्रवाह त्या ठिकाणी वाहतात. जमीन सुपीक आहे, पाणी मुबलक आहे, परंतु त्या देशातील लोक फार बलवान आहेत आणि त्यांची नगरे तटबंदीची आणि मोठी आहेत. तिथले लोक फार धिप्पाड आणि योद्धे आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही स्वतःला एखाद्या टोळासारखं भासलो आणि आम्ही त्यांना तसेच दिसलो. त्या ठिकाणी ते सांगायचा प्रयत्न करत आहेत, देश चांगला आहे, जमीन चांगली आहे, परंतु लोक धिप्पाड आहेत, बलवान आहेत, योद्धे आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्याला टिकाव धरता येणार नाही, आपल्याला त्यांचा पराभव करता येणं जवळजवळ अशक्य आहे, असा अहवाल त्यांनी त्या ठिकाणी दिला. हे ऐकल्यानंतर देवाचे इस्रायल लोक यांनी काय करायला पाहिजे होतं आणि त्यांनी काय केलं, लक्षपूर्वक ऐकूयात. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? जरी ते लोक धिप्पाड आहेत, बलवान आहेत, तरी आपण मागे वळून पाहूयात. ह्या महान सर्वसमर्थ परमेश्वराने 400 वर्षाच्या गुलामगिरीतून, त्या बलाढ्य फारोच्या दास्यातून आम्हाला सोडवलं आहे. त्यांच्यावर 10 पिढ्या आणल्या की ज्या आमच्या शहरावर आल्या नाहीत. ज्यावेळेस आम्ही वाटेत येत असताना मध्ये तांबडा समुद्र दिसला, मोशेने काठी उगारताच तांबडा समुद्र दुभांगला. मोठा चमत्कार त्या परमेश्वराने केला. दररोज स्वर्गातून आम्हाला मान्ना म्हणजे स्वर्गीय भाकर मिळत होती. तहान लागली, खडकातून पाणी त्याने आम्हाला दिलं. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. परमेश्वर आमच्या बाजूचा आहे आणि हा परमेश्वर आम्हाला हे युद्ध जिंकण्यास देखील सज्ज आहे, तत्पर आहे, असा विश्वास त्यांनी प्रगट करायला पाहिजे होता. परंतु इस्रायल लोकांनी काय केलं? पुढचं वचन आम्हाला सांगतं, हे ऐकल्यावर सर्व इस्रायल लोक गळा काढून विलाप करू लागले आणि रात्रभर ते रडले. देवाचे पवित्र लोक, निवडलेले लोक, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याऐवजी हे लोक धिप्पाड आहेत असं ऐकून रात्रभर रडत बसले, असं म्हटलेलं आहे. मग ते मोशेविषयी कुरकुर करू लागले आणि ते आपसात म्हणाले, आपण एक दुसरा पुढारी नेमून पुन्हा मिस्र देशाला जाऊ. पहा, देवाचे लोक, एवढा चमत्कार त्यांच्या पाठीशी आहे. परमेश्वराचा सर्वसमर्थ हात त्यांच्यामध्ये कार्यरत आहे. बलाढ्य परमेश्वर त्यांच्या सोबती आहे. हा संपूर्ण अनुभव येत असताना सुद्धा ते म्हणतात, आम्ही दुसरा एक नेता नेमतो, पुन्हा मिस्र देशात जातो. तो मिस्र देश आमच्यासाठी चांगला होता. एवढ्या मोठ्या गुलामगिरीतून बाहेर पडले, पण पुन्हा मिस्र देशात जाण्याची तयारी दाखवली. त्यांच्या ह्या अविश्वासामुळं परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि परमेश्वर त्यास म्हटला, माझी शपथ घेऊन मी सांगतो, तुमचे जे म्हणणे आहे तसेच मी करन. तुम्हाला मिस्र देशात जायचंय, पुन्हा मागे फिरा. तुमच्या सर्वांची प्रेते आता रानातच पडतील. ज्या वचनदत्त देशात घेऊन जायचं मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यामध्ये या पिढीतील कोणी जाणार नाही. फक्त यहोशुवा आणि कालेब ही दोघेच जातील. तुमची प्रेते रानातच पडतील. या संपूर्ण पिढीचा नाश होईपर्यंत तुम्ही ह्या रानात भटकंती कराल. पुन्हा मागे फिरा. तुमच्या हेरांनी हा देश हेरण्यासाठी 40 दिवस घेतले. त्यामुळं प्रत्येक दिवसामागं 1 वर्ष, असं 40 वर्ष मी तुम्हाला पुन्हा रानात भटकंती करेल. 2 वर्षात कनान देशाच्या सीमेवर आलेले, कनान देशात प्रवेश करावा. दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश, सर्व काय सुजलाम सुफलाम देश आहे, याच्यामध्ये जावं असं परमेश्वराची इच्छा होती. परंतु अविश्वास आणि अविश्वासामुळे परमेश्वर म्हणतो, 2 वर्ष नाही, पुढचे 40 वर्ष तुम्हाला तुमच्या दुःखाचा भार सहन करावा लागेल. प्रियांनो, या ठिकाणी थोडं थांबूयात आणि विचार करूयात. आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या सान्निध्यात जावं, त्याच्या मार्गामध्ये असावं, त्याची सर्व आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावेत. आमचं आयुष्य समृद्ध संपन्न असावं अशी परमेश्वराची खूप इच्छा आहे. परंतु आमच्या अविश्वासामुळं त्याला दिरंगाई तर लागत नाही ना. आम्ही परमेश्वरावर विश्वास टाकत नाही, त्याच्यावर भार आणि भिस्त टाकत नाही, आणि म्हणून जे काम 2 वर्षामध्ये व्हायचंय त्याला इस्रायल लोकांनी 40 वर्ष घ्यावे लागले. कनान देशाच्या सीमेपर्यंत आले, पण त्यांना आज जात आला नाही, कारण त्यांचा अविश्वास त्या ठिकाणी मागे पडला. आणि मग 40 वर्षाची भटकंती करून आल्यानंतर पुन्हा एक वार आता त्याच ठिकाणी ते आले आहेत.
40 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी जायला पाहिजे होतं 40 वर्षाची दिरंगाई झाली, सर्व पिढीचा नाश झाला आणि आता पुन्हा त्या सीमेवर ते आलेत. ह्यावेळेस मात्र देवाचा सेवक मोशे हा मरण पावला. 120 वर्षाचा मोशे मरण पावल्यानंतर त्याची धुरा वाहण्यासाठी आता यहोशवा ह्याला परमेश्वराने पुढारपण दिलं. आणि परमेश्वर यहोशवास म्हणाला, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, घाबरू नको, कारण जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझा देव परमेश्वर तुझबरोबर असेल. जिथे तू जाशील तिथे मी आहे. आणि आता यहोशवाच्या नेतृत्वाखाली त्यांना कनान देशात प्रवेश करून तो संपूर्ण देश हस्तगत करायचा होता. तिथल्या शत्रूंशी सामना करून त्यांना पराभूत करायचं होतं. परंतु त्यांच्यासमोर एक फार मोठी समस्या पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे त्यांच्या वाटेमध्ये यार्देन नदी वाहत आहे. यार्देन नदीला ओलांडायचं आहे, परंतु सुगीचे दिवस आहेत आणि सुगीच्या दिवसामध्ये यार्देन नदी दुथडा भरून वाहत आहे. महापूर आलेला आहे. यार्देन नदीला ओलांडून वचनतत्व देशात जायचं कसं? परमेश्वर यहोशवास म्हणाला, पहा, अद्यापावे तुम्ही ह्या वाटेने गेलेला नाहीत आणि म्हणून जो माझा कोश आहे तो कोश याचकांनी घ्यावा. तो कोश घेऊन याचकांनी पुढे जावं. कोशाच्या तुमच्यामध्ये 200 हाताचं अंतर ठेवा, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचं आहे ती वाट तुम्हाला दिसेल. आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जे याजक आणि लेवी आहेत त्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश खांद्यावर घेतला. पुढे यार्देनच्या दिशेने ते निघाले. 200 हाताचं अंतर ठेवून इस्रायल लोक त्या कोशाच्या मागं हळूहळू चाललेले आहेत. आणि पवित्र वचन आम्हाला सांगतं, कोश धारण केलेले याचकांचे पाय ज्यावेळेस यार्देन नदीला लागले, यार्देन नदी दुभांगली, कोरडी जमीन तयार झाली आणि ते सर्व त्या कोरड्या जमिनीतून गेले, वचनतत्व देशात जाऊन पोहोचले. देवाचा महान चमत्कार त्यांना या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा, आता हे इस्रायल लोक ज्या वचनतत्व देशात घेऊन जाण्याचं आश्वासन परमेश्वराने दिलं होतं, त्यांचे पाय आता त्या वचनतत्व देशाच्या भूमीला टेकलेले आहेत. 400 वर्ष गुलामगिरी करून थकलेले, गांजलेले हे इस्रायल लोक 40 वर्ष वाळवंटातून भटकंती करून आता शेवटचं त्या वचनतत्व देशात ते आलेले आहेत, येऊन ठेपलेले आहेत. परंतु समोर पाहतात तर काय, त्यांना आता पहिलं शहर जिंकायचं आहे. एक एक शहर जिंकून हळूहळू तो संपूर्ण वचनतत्व देश हस्तगत करायचा आहे. कनानी शत्रूंशी लढायचं आहे. धिपाड आहेत, योद्धे आहेत, त्यांच्याशी लढून प्रत्येक शहर हस्तगत करून त्या कनान देशामध्ये त्यांना स्थलांतरित करायचं काम आता यहोशवाकडे आलेलं आहे. आणि पहिलं शहर त्यांच्या नजरेस दिसत आहे. यार्देन नदीनंतरचं पहिलं शहर यरीहो शहर. आणि यरीहो शहराकडे त्यांनी पाहिलं. हे यरीहो शहर अतिशय सुंदर असं शहर आहे. निसर्गाची देण लाभलेलं हे यरीहो शहर. हे यरीहो शहर एका टेकडीवर वसलेलं, वर टेकडीवरच ते शहर आहे. जरी वाळवंटात प्रदेश आहे तरी यरीहो शहराचे निसर्गाची देण त्याला लाभलेली आहे. त्या यरीहो शहराची जमीन अतिशय सुपीक आहे. अनेक चांगले फळझाडं, फुलझाडं त्या ठिकाणी वाहत येत आहेत. मुबलक पाण्याचा साठा त्या ठिकाणी आहे. अनेक झरे आणि तळे आहेत आणि तळ्याभोवती असंख्य खजुरीचे झाडं. प्रत्यक्ष दुधामधाचं प्रवाह वाहणारा देश, समृद्ध त्या देश, त्या यरीहो त्यांना समोर दिसत आहे. परंतु त्या देशाची ख्याती होती. आणि यरीहो देशाची ख्याती अशी होती की कुणीही त्या देशावर आक्रमण करत असेल तर त्या यरीहो देशाला एक मजबूत तटस्थ भिंत त्या देशाला वेढलेली होती. यरीहो देशाच्या रहिवाशांनी एक तटस्थ भिंत उभी केलेली होती. संपूर्ण यरीहो देशाला वेढा घालणारी ती भिंत. 3500 वर्षापूर्वी बांधलेली भिंत, त्याचं वर्णन जर तुम्ही ऐकलं तर ती भिंत 20 फूट उंच अशी ती भिंत होती. 6 फूट रुंद, इतकी जाडजूड भिंत की त्याची रुंदी 6 फूट आणि संपूर्ण यरीहो शहराला वळसा घालणारी अशी 4 किलोमीटरची भिंत, तटबंदीची भिंत यरीहोची, की त्या भिंतीमुळं कोणत्या शहराला यरीहो शहरावर आक्रमण करून ते लढणं जवळजवळ अशक्य होतं. त्या भिंतीला एक मजबूत अशी वेस बांधली होती. त्या वेशीतून कोणी पार जाऊ शकत नव्हतं. त्या वेशीच्या जवळ
30 फूट उंच बुरुज, की त्या बुरुजातून ते कनानी लोक जे शत्रू आहेत त्यांचा पहारा ते करू शकत होते. असं हे तटबंदीचं यरीहो शहर, अजिंक्य शहर, कारण त्या भिंतीमुळं कुणालाच त्या यरीहो शहरात प्रवेश करता येत नव्हता, त्यांचं आक्रमण त्यांना करता येत नव्हतं. इस्रायल लोकांसमोर एक मोठी समस्या तुम्हाला दिसत आहे. पहा प्रियानो, दोन जे शत्रू आहेत त्यांचं चित्र मी आपल्यासमोर उभा करत आहे. यरीहो शहरातील कनानी लोक यांच्याकडे नीट पहा. दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश आहे. तटबंदीची भिंत त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडं मोठमोठे योद्धे, कसलेले लोक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडं शस्त्रागार आहे. तलवार आणि भाला, बर्ची, धनुष्यबाण हे सर्व घेऊन त्या ठिकाणी शत्रूंशी लढण्यासाठी ते तयार आहेत. टेहाळणी करण्यासाठी उंच बुरुज आहे. मजबूत वेस त्या ठिकाणी यरीहो शहराचे आहे. त्याच्या तुलनेमध्ये इस्रायल लोक ते खाली आहेत. या यरीहोच्या लोकांना वरून खाली मारा करण्यासाठी खूप सोपं आहे आणि म्हणून युद्ध जिंकणं त्यांना अतिशय सोपं आहे. इस्रायल लोक जरी संख्येने खूप असले तरी 40 वर्ष गुलामगिरी केलेले आहेत. 400 वर्ष गुलामगिरी केलेले आहेत. 40 वर्ष रानातून भटकंती केलेली आहे. कुठलाही युद्धाचा अनुभव त्यांना नाही. युद्धाचं प्रशिक्षण त्यांना मिळालं नाही. चांगले असे हत्यार, जे युद्धाचे हत्यार, ते त्यांच्या हातामध्ये नाहीत. थकले आहेत, दमले आहेत, रंजले गांजलेले हे इस्रायल लोक, ते या कनानी लोकांशी सामना करण्यास कुठलीच तुलना त्यांची होत नाही. एकच जमेची बाजू या इस्रायल लोकांमध्ये आहे आणि ते म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वर त्यांच्या बाजूने आहे. ती एकच जमेची बाजू त्यांच्याकडे होतं. सर्वसमर्थ परमेश्वर त्यांच्या बाजूचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वर त्यांना एक अभिवचन देत आहे. प्रियानो, ह्या ज्या कनानी लोकांकडे तुम्ही पाहत असाल त्यांच्याकडे नीट पहा. हताश आहेत, निराश आहेत आणि त्या यरीहोच्या भिंतीकडे ते पाहत आहेत. आक्रमण तर करायचं आहे, शहर तर जिंकायचं आहे, पण जाणार कसं? टेकडीवरचं शहर, तटबंदीची भिंत, मजबूत वेस, आत जाणं अशक्य आहे. जवळजवळ अशक्यातली गोष्ट आपल्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने पाहत आहेत. प्रियांनो, हे इस्रायल लोक यांचं चित्र, तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी हे देखील ह्यांच्यासारखेच आहोत का? आमच्या जीवनामध्ये एक यरीहोची भिंत आमच्या समोर आलेली आहे का? आत्मपरीक्षण करून पहा. आमच्या कुटुंबामध्ये अशी कोणती यरीहोची भिंत आमच्या समोर आहे की ती भिंत पाडणं आम्हाला अशक्य वाटत आहे, असं आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये अनुभव येत आहे का? कुटुंबामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत. होय, नवरा बायकोचं पटत नाही, वाद चालू आहेत, संघर्ष आहेत, तणावग्रस्त परिस्थिती चालू आहे. सासू सुनाचं पटत नाही, भांडणं आहेत, रोज वाद आहेत. मुलं बहकलेली आहेत, मार्गभ्रष्ट झालेले आहेत, उद्धट होत आहेत, आईबापाचं ऐकत नाहीत. अशा यरीहोच्या भिंतीसमोर आज आपण उभे आहोत का? एकमेकांमध्ये तणाव चालू आहे, कुटुंबाची अशांतता झालेली आहे, ख्रिस्ती शांती कुटुंबातून निघून गेलेली आहे. ही यरीहोची भिंत आमच्या समोर आहेत का? त्या इस्रायल लोकांकडे पहा, त्यांची तीच परिस्थिती झाली होती. कदाचित आमची नोकरी, त्या ठिकाणी नोकरी धोक्यात आलेली आहे, पगारामध्ये कपात होत आहे, व्यवसाय डबघायला आलेला आहे, आर्थिक ओढाताण चालवली आहे. या यरीहोच्या भिंतीसमोर आज आपण उभे आहात का? आत्मपरीक्षण करून पहा. कदाचित आम्हाला एक दुर्धर आजार आहे, घरामध्ये संकट आहेत, आर्थिक ओढाताण चालवलं आहे, कुठलं तरी संकट, एक मोठी भिंत की जी भेदणं छेदणं आमच्यासाठी अशक्य आहे असं आम्हाला वाटत आहे का? आमच्या मंडळीमध्ये असं एक अशांत वातावरण, तणावग्रस्त परिस्थिती झालेली आहे. मंडळीचे 2 भाग आहेत, पक्षभेद आहेत, फुटी आहेत, एकमेकांमध्ये वाद चालू आहेत, हा वाद कोर्टापर्यंत गेलेला आहेत. अशा यरीहोच्या भिंतीसमोर आज आम्ही उभे आहोत का? असेल तर देवाचं एक सुवर्ण वचन, एक स्वार्थ आमच्याकडे आलेले आहे. यहोशुवा याचा 6वा अध्याय आणि 1लंच वचन, त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, मग यरीहोची वेस मजबूत असून इस्रायलांच्या भीतीने ती बंद होती. तेव्हा परमेश्वर यहोशुवास म्हटला, पहा, यरीहो, त्याचा राजा आणि त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. ही आजची सुवार्ता आहे. यरीहोची भिंत मोठी आहे, मजबूत आहे, वेस मजबूत आहे, पराक्रम करणं अशक्य आहे, त्यांना विजय करणं अशक्य आहे, पण परमेश्वराचं अभिवचन यहोशुवाला मिळतं, संपूर्ण यरीहो, त्याचा राजा आणि त्याचे सर्व पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत.
प्रियांनो, अशा महान परमेश्वराचे आम्ही सेवक आहोत की जो युद्ध करण्यापूर्वीच आमचा विजय तो घोषित करतो. परिस्थिती फार वेगळी आहे, डोळ्याला दिसतं ते वेगळं आहे, आणि परमेश्वराचं अभिवचन आम्हाला काही वेगळं सांगत आहे. डोळ्याला दिसतं ते भयंकर तो शत्रू, बलाढ्य लोक, धिप्पाड शत्रू, तटस्थ गिरोची भिंत, पण परमेश्वर म्हणतो ते सर्व मी तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे. आमचा परमेश्वर असा महान आहे की त्याच्या वचनावर, अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय 3 वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे, देवाने आपल्याला सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. देवाचं अभिवचन आहे. सर्व पृथ्वीवरील नाही, स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला मिळालेले आहेत. हे देवाचं अभिवचन आहे. जसं देवाने यहोशुआला अभिवचन दिलं होतं, यरीहो तुझा आहे, तो राजान पराक्रमी सर तुझ्या हातामध्ये दिलेला आहे, तसंच आज परमेश्वर आम्हाला अभिवचन देत आहे. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद तुमचे दिलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आमच्या समोर एक भिंत आहे. कोणती भिंत आहे? यशायाचा 59 अध्याय 1 वचन, उद्धार करवत नाही एवढा परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही एवढे त्याचे कान मंद झाले नाहीत, पण तुमचं पाप, तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे आलेले आहेत. त्याच्यामुळं तो तुम्हाला दर्शन देत नाही, तो तुमचं ऐकतही नाही. त्या लोकांसमोर यरीहोची भिंत आडभिंत होती. आमच्यासमोर आमचं पाप, आमचे अपराध, ज्याच्यामुळं आम्ही मार्गभ्रष्ट झालेलो आहोत, ते आमच्या आडभिंत असल्यामुळं देवाचे दैवी आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आज ही परिस्थिती आहे का? पहा, त्या इस्रायल लोकांकडे पहा, त्यांची देखील हीच दैन्य अवस्था झाली होती. जायचं तर आहे, पण यरीहोची तटभिंतमध्ये आलेली आहे. आणि मग आपण पाहतो आमचा परमेश्वर असा आहे, अशा महान परमेश्वराची आम्ही सेवा करतो, अशा परमेश्वराचे आम्ही उपासक आहोत की युद्धाला, लढाईला जाण्यापूर्वी तो विजय घोषित करतो. ह्या लोकांनी युद्ध करण्यापूर्वी तो म्हणतो यरीहो तुमचा आहे, मी तुम्हाला दिला आहे. यशाया याचा 46 अध्याय आणि 8 वचन त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला एक अभिवचन देत आहे. तो आमचं युद्ध त्या ठिकाणी लढत. तो म्हणतो, पहा, इस्रायल लोकांना म्हणतो, अहो फितुरी लोकांनो, प्राचीन काळच्या सर्व गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही, मग समान कोणीच नाही, कारण मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलेलो आहे. माझे संकल्प सिद्धीस जातील, माझे मनोरथ मी पूर्ण करील. तो म्हणतो माझ्यासारखा दुसरा देव नाही. कशा बाबतीत? मी असा देव आहे की आरंभीच मी शेवट कळवतो. जो तुमचा शेवट होणार आहे तो मला आरंभापासून माहित आहे. असा मी देव आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहे. अशा देवाचे आम्ही सेवक आहोत. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका, यरीहोच्या भिंतीकडे पाहून तुम्ही भिवू नका, कारण मी असा देव आहे, मी आरंभी शेवट कळवतो. तुमचा शेवट मला माहीत आहे. आणि मग तो यहोशुआस म्हटला, ह्या लोकांना सांग, तुम्ही सर्वजण ह्या यरीहो शहराच्या भिंतीला प्रदक्षिणा घालायची. एक प्रदक्षिणा रोज, असं 6 दिवस करा. मग 7व्या दिवशी 7 याचकांनी 7 रणशिंग घ्यायची आणि ह्या भिंतीला तुम्ही 7 वेळा प्रदक्षिणा घालायची. ज्या 7व्या दिवशी 7 वेळा प्रदक्षिणा घातल्यावर ती संपूर्ण यरीहोची भिंत जमीनदोस्त होईल की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आणि हे वचन ह्या यहोशुआला सांगितल्यावर यहोशुआने सर्व इस्रायल लोकांना गोळा केलं. जे सर्व आपल्यातील योद्धे आहेत, 21 वर्षापुढील पुरुष, यांनी सर्वप्रथम थांबावं, रांगेत उभं राहावं. त्यानंतर 7 याजक 7 रणशिंग घेऊन त्यांच्या मागं उभे राहतील. त्यांच्या मागं परमेश्वराचा कोश त्या ठिकाणी घ्यायचा. आणि त्याच्यानंतर जे सर्व इस्रायलचे पुरुष आहेत ते उभे राहून आपण ह्या यरीहो शहराला प्रदक्षिणा घालायची. आणि मग ठरल्याप्रमाणे, यहोवाने सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी संपूर्ण इस्रायल लोक यांनी त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालून पुन्हा ते आपल्या घरी आले. प्रदक्षिणा घातली, परंतु काय घडलं तर नाही. प्रियांनो, किती वेळा प्रदक्षिणा घालायची, किती दिवस घालायची हे यहोशुआने इस्रायल लोकांना सांगितलं नव्हतं. फक्त परमेश्वराने यहोशुआला सांगितलं होतं की 6 दिवस रोज एक प्रदक्षिणा, 7व्या दिवशी 7 वेळा प्रदक्षिणा घाला, म्हणजे यरीहोचा तट पडेल.
परंतु मनुष्य स्वभाव असा आहे की जर आम्हाला प्रोत्साहन मिळालं नाही, उत्तेजन मिळालं नाही, तर आम्ही हताश होतो, निराश होतो आणि आम्ही कार्यामध्ये शिथिलता येते. आणि म्हणून दररोज प्रदक्षिणा घातल्यानंतर काहीतरी घडायला पाहिजे होतं. त्या भिंतीला काहीतरी भेगा पडल्यात, थोडीशी भिंत पडली तर त्या लोकांना प्रोत्साहन मिळालं असतं की आज आम्ही जे काम केलं त्याबद्दल परमेश्वराने आम्हाला काहीतरी प्रतिफळ दिलं. पण तसं काहीच होत नव्हतं. मनुष्याला नेहमी उत्साह किंवा प्रोत्साहन लागतं. उदाहरणार्थ, जर आपल्याला घर बांधायचं असेल तर एखाद्या बिल्डरला आपण बोलवतो आणि 2 मजले घर बांधण्यासाठी एक करार किंवा एक कॉन्ट्रॅक्ट केला जातो आपल्यामध्ये आणि त्या बिल्डरमध्ये. ते कॉन्ट्रॅक्ट असं असतं, सुरुवातीला पाया घालायच्या अगोदर जे रक्कम ठरलेली आहे त्याची 25% रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला काही सामुग्री आणायची आहे, लोकांचे रोजगार द्यायचे असतील, आणि मग पाया घातल्यानंतर उरलेली 25% रक्कम आम्ही देऊ. आणि ती रक्कम दिल्याशिवाय तो पुढचं बांधकाम सुरू करत नाही. 25% रक्कम दिल्यावर तो पहिला मजला चढवतो. पहिला मजला चढवल्यानंतर उरलेली 25% रक्कम द्यावी लागते, त्याशिवाय तो दुसरा मजला चढवणार नाही. प्रत्येक ठिकाणी मोबदला द्यावा लागतो. आणि मग दुसरा मजला चढवल्यावर उरलेली संपूर्ण रक्कम आपण त्याला देतो. ही सर्व मनुष्य रीती आहे, स्वभाव आहे. आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिल्याशिवाय, काय मोबदला दिल्याशिवाय पुढचं काम होत नाही. तसंच ज्या वेळेस या लोकांनी प्रदक्षिणा घातली, पहिली प्रदक्षिणा घातल्यानंतर 20 फुटाच्या भिंतीचं जर पहिले वरचे 3 फूट पडले असते, तिसऱ्या लोकांना तर बरं वाटलं असतं. चला, आज आपण प्रदक्षिणा घातली, वरचे 3 फूट तर खाली पडले, आता परमेश्वर आपल्या बाजूचं आहे, आपल्या लक्षात आलं, उद्या आपण पुन्हा प्रदक्षिणा घालू, अजून 3 फूट पडतील. परंतु तसं परमेश्वराने केलं नाही. त्यांची परीक्षा तो पाहत होता. हे लोक किती सहनशील आहेत, यांच्यामध्ये किती धैर्य आहे. कुठलाही चमत्कार होत नसताना सुद्धा मी दिलेल्या आज्ञा ते पूर्णपणे पाळत आहेत की नाही याच्याविषयी परमेश्वर त्यांची पार करत होता. एक दिवस प्रदक्षिणा घातली आणि सर्व योद्धे आपल्या घरी आले आणि घरामध्ये आपल्या बायकोला त्याच्याकडे सांगत आहेत. बायका कशा असतात आपल्याला माहिती आहे. आणि त्या पुरुषांना विचारतात, आपल्या नवऱ्याला विचारतात, तुम्ही गेला होता ना युद्धावर? तो हा, युद्धावर गेलो होतो. मग काय केलं, कोणते युद्ध केलं, कायशी वेशीला कसं मजबूत ठोकलं? नाही नाही, वेशीला काय आम्ही काहीच केलं नाही. मग काय तुम्ही युद्धाची रणनीती वगैरे राखली, कसा प्लॅन करायचा हे तुम्ही ठरवलं का? आणि त्या ठिकाणी ते पुरुष सांगत आहेत, नाही आम्ही असं काहीच केलं नाही. मग काय केलं तुम्ही? काय नाही, फक्त गेलो नाही, प्रदक्षिणा घातली आणि परत आलो. हां, आपण काय सहल किंवा पर्यटनाला आलो का? फक्त प्रदक्षिणा घालायचं, बघायचं कसं तुम्ही, काय चाललंय तुमचं हे? नाही नाही, उद्या काहीतरी आम्हाला यहोशुआ सांगणार आहे, तो लीडर आहे आमचं, सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन मग बघूया काय होतंय ते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले, पुन्हा प्रदक्षिणा घालून घरी आले, पुन्हा बायकांचा तोच प्रश्न. आता काय झालं, आज काय केलं? आज काय कुठली रणनीती आखली, काय योजना केली तुम्ही, काय प्लॅन केला का? नाही, काय नाही. मग काय केलं? प्रदक्षिणा घातली, परत प्रदक्षिणा. अहो, काय यहोशुआचं काय चाललंय काय? बायका विचारत असतील नाही का, म्हणत असतील, आम्हाला तर वाटतं खरोखर त्या मोशेबरोबर परमेश्वर होता. अहो, त्या नुसती काठी उगारली तर समुद्र दुभांगला, काय एक एक चमत्कार तो करत होता. मला तर खरंच वाटतं परमेश्वर यहोशुआबरोबर नसेल. अहो, कुठला काय चमत्कार घडत नाही, काय नाही, तो मोशे बघा नाही यहोशुआ बघा. 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, 6व्या दिवशी सुद्धा तेच. आज काय केलं? प्रदक्षिणा घातली आणि परत आलो. बायका म्हणत असेल, हा यहोशुआ ना थोडा बावचाळल्यासारखं वाटतोय, बिथरलाय, त्याला काय कळत नाहीये, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. 6 दिवस झाले निरंतर धैर्य न सोडता, निराश न होता, हताश न होता, काही चमत्कार नसताना सुद्धा ते रोज फक्त एक प्रदक्षिणा घालत होते. 6 दिवस निघून गेले. प्रियांनो, आज अशा वाटेवर तुम्ही आणि मी आहोत का? 6 दिवस झालेले आहेत, रोज प्रदक्षिणा घालतोय, परंतु त्या ठिकाणी आम्हाला परिणाम तर काय दिसत नाही. होय, रोज आमची प्रार्थना चालू आहे, कळकळून प्रार्थना करत आहे, विश्वासाने प्रार्थना करत आहेत, पण प्रार्थनेचं उत्तर तर मिळत नाहीत. ह्या इस्रायल लोकांसारखं पहा, 6 दिवस त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालून यश अजून आलेलं नाही. त्यासारखे आम्ही आहोत का? होय, माझा वैरी आहे, शत्रू आहे, समेट करायचा खूप प्रयत्न करत आहे, पण तो तर तटस्थ आहे. खूप माझे प्रयत्न चालू आहेत, पण उत्तर तर मिळत नाहीत. हताश होऊ नका, निराश होऊ नका. होय, खूप समजून घेण्याचा त्याला प्रयत्न करत आहे, पण तो स्वभाव त्याचा बदलत नाही. मी परमेश्वराची रोज सेवा करतो, मनापासून सेवा करतो, पण परिणाम तर काही दिसत नाही.
6 दिवस झाले, कुठलाही परिणाम नसताना सुद्धा ते त्या ठिकाणी फक्त प्रदक्षिणा घालत होते, केवळ परमेश्वराच्या विश्वासावर. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रमाणे, आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. जर हे यहुदी लोक ह्या प्रदक्षिणेला कंटाळून 6 वर्ष थांबले असते तर काय झालं असतं? 6 वर्ष थांबू नका, 6 वर्ष थांबू नका, कारण तुमचा विजय समीप आलेला आहे. 6 वर्ष थांबू नका, कारण तुमचं लक्ष आता जवळ आलेलं आहे. हताश होऊ नका, निराश होऊ नका, काळजीत पडू नका, चिंता विवंचनेत पडू नका, कारण परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. कुठलाही चमत्कार घडत नसताना, ज्या संकटाला तुम्ही सामोरे जातात, जी त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी आर्थिक ओढाताण तुमच्यामध्ये आहे, कुटुंबामध्ये अशांतता आहे, 6 वर्ष थांबू नका, कारण तुमचा विजय जवळ आलेला आहे. हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. संत पौल म्हणतो, आम्ही विश्वासानं चालतो, डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. या यहुदी लोकांना डोळ्याने तर काहीतरी विचित्र दिसत होतं. ती यरीहोची भिंत, ती मजबूत वेस, ते बलाढ्य शत्रू दिसत होते. पण विश्वास असा होता की परमेश्वराने म्हटलं होतं, यरीहो त्याचे सर्व पराक्रमी वीर आणि त्याचे राजे मी तुम्हाला दिले आहेत. या विश्वासानं ते चालत होते. आणि मग 7व्या दिवशी यहोशवाने त्याला सांगितलं, आज आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि ते लोक सर्व सज्ज झाले. पुढे सर्व योद्धे, नंतर 7 याजक 7 रणशिंग घेऊन त्यांच्या मागे, त्यानंतर तो कोश, देवाचा पवित्र कोश, आणि नंतर सर्व इस्रायल लोक त्यांनी प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. पहिली प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा, अशा 6 घातल्या. त्यावर ते थांबले नाहीत, निराश झाले नाहीत, हताश झाले नाहीत. 7वी प्रदक्षिणा त्यांनी घातली. आणि 7वी प्रदक्षिणा घातल्यावर त्यांनी मोठा जयघोष आणि जय जयकार केला. आणि याचकांनी रणशिंग फुंकताच ती संपूर्ण यरीहोची भिंत जमीनदोस्त झाली. त्यांनी आज जाऊन शत्रूवर पराक्रमी विजय मिळवला, सर्व काय हस्तगत केलं. आणि अशा प्रकारे परमेश्वराचा विजय त्यांना संपादन करता आला. कारण एकच, ते लोक 6 वर थांबले नाहीत, 6 वर थांबले नाहीत, निराश झाले नाहीत, त्यांनी धैर्य सोडलं नाही. परमेश्वरावर विश्वास कमी नव्हता, तो अधिकाने अधिक वृद्धिंगत राहिला, ठाम राहिले. परमेश्वराने सांगितलं त्यानुसार त्यांनी आज्ञा पाळली आणि त्यांना तो चमत्कार दिसला. आणि म्हणून प्रियांनो, आज आपल्याला ह्या लोकांकडून शिकायला मिळतं, 6 वर्ष थांबू नका. होय, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये मोठा अरिष्ट आहे, संकट आहे, यरीहोची मोठी भिंत आहे, मजबूत वेस आहे, जाणं अशक्य वाटतं. पण 6 वर थांबू नका, विश्वास त्या ठिकाणी ठेवा. देवाने जे अभिवचनं दिलेले आहेत, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, भिवू नका, काळजी करू नका, चिंता करू नका, काय खावं काय प्यावं याविषयी चिंता करू नका. याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परिस्थिती वेगळीच आहे, डोळ्याला वेगळं दिसतंय, परंतु आम्ही विश्वासाने चालणारे लोक आहोत. हा मोठा धडा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. किती मोठी समस्या असेल, 6 वर थांबू नका, परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. सैतान तुमच्यावर विजय मिळू पाहत आहे, 6 वर थांबू नका. सैतानाचा विजय, सैतानाचा पराजय नंतर निश्चित आहे. पापाच्या मध्ये तुम्ही गुरफटलेले आहात, पापाच्या खाईत दलदलीत पडलेले आहात, 6 वर थांबू नका, निराश होऊ नका, कष्टी होऊ नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. एक वेळ तुम्ही त्या पापावर विजय मिळवणार आहात, 6 वर थांबू नका. आणि म्हणून निराशा हे सैतानाचं एक मोठं शस्त्र आहे. सैतानाला बळी पडू नका. निराश हताश न होता, जी परिस्थिती आहे त्यावर विश्वासाने सामोरे जाऊन तुम्ही 6 वर न थांबता पुढे गेलात तर 7व्या दिवशी विजय निश्चित आहे. आणि म्हणून 6 वर थांबू नका. दुसरं एक छोटंसं कथानक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे देवाचा संदेष्टा एलिया. एलिया तिशबी हा इस्रायलामध्ये आला आणि त्याने इस्रायल लोकांकडे पाहिलं तर इस्रायल लोक पापभ्रष्ट झालेले, मार्गभ्रष्ट झालेले होते. आणि म्हणून परमेश्वराचं वचन एलियाला प्राप्त झालं, ह्या देशासाठी प्रार्थना कर की कुठेही त्या ठिकाणी पर्जन्य भरू नये, पाऊस पडू नये, दुष्काळ पडावं म्हणून तू प्रार्थना कर. आणि देवाचा संदेष्टा एलिया यांनी प्रार्थना केली, मी पुन्हा सांगेपर्यंत ह्या भूतलावर पर्जन्य होणार नाही, पाऊस पडणार नाही, मोठा दुष्काळ या ठिकाणी पडेल. आणि देवाच्या वचनाप्रमाणे, त्या संदेशाने सांगितल्याप्रमाणे पुढे पाऊस पडला नाही की जोपर्यंत तो प्रार्थना करत नाही. ह्या गोष्टीला 3.5 वर्ष निघून गेले. 3.5 वर्ष इस्रायलामध्ये पाऊस पडला नाही, मोठा दुष्काळ पडला, खूप महागाई झाली. आणि 3.5 वर्षानंतर आता परमेश्वराचं वचन ह्या एलिया संदेशाला प्राप्त झालं.
आता तू पर्जन्यासाठी प्रार्थना कर, पाऊस पडावा म्हणून प्रार्थना कर. तेव्हा एलिया देवाचा संदेष्टा कर्मेल डोंगरावर होता. आणि कर्मेल डोंगरावर इस्रायलाचा राजा आहाब त्या ठिकाणी आहे. तेव्हा परमेश्वराचं वचन प्राप्त झाल्यावर हा एलिया आहाब राजाला म्हटला, पहा माझ्या कानावर पर्जन्यवृष्टीचा मोठा आवाज येत आहे. तू आपल्या रथात बस आणि आपल्या घरी जा, नाहीतर मोठा पाऊस तुला गाठेल. पहा देवाचं वचन काय सांगतं. एलिया म्हणतो परमेश्वराचं वचन मला आलेलं आहे, मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे, आणि म्हणून हे आहाब राजा रथात बस आणि खाली जा, नाहीतर पाऊस तुला गाठेन. आहाब राजा अवतीभोवती पाहतो. गेले 3.5 वर्ष पाऊस पडलेला नाही, दुष्काळ झालेला आहे, जणू काय महामारी भूकबळी चाललेली आहे, आकाशात एकही ढग नाही. आणि देवाचा संदेष्टा म्हणतो आता मोठा पाऊस पडणार आहे. हास्यास्पद गोष्ट आहे. डोळ्याला दिसतं वेगळं आणि परमेश्वराचं अभिवचन वेगळंच आहे. मोठा पाऊस होणार आहे, पण आकाशात तर एकही ढग नाही. मग पुढचं वचन आम्हाला सांगतं, एलिया कर्मेल डोंगरावर असताना त्याने एक विचित्र गोष्ट केली. हा एलिया संदेष्टा हा खाली वाकला, आपलं डोकं आपल्या मांडीत घातलं, डोळे झाकले, आणि त्याच्या सोबतीचा एक दास किंवा सेवक होता, त्याला म्हटला टेकडीवर चढ आणि समुद्राकडे पहा. टेकडीवर चढ आणि समुद्राकडे पहा. तो दास गेला, टेकडीवर चढला, समुद्राकडे नजर टाकली. तो म्हटला धनी मला इथं काहीच दिसत नाही. पुन्हा खाली आला. एलिया त्याला म्हटला पुन्हा जा, दुसऱ्यांदा जा, टेकडीवर चढ आणि समुद्राकडे पहा. हा दास पळत पळत धावत टेकडीवर गेला, पुन्हा समुद्राकडे पाहिलं. तो म्हटला माझ्या दृष्टीला काहीच दिसत नाही. पुन्हा तो खाली आला. एलिया म्हटला पुन्हा जा, तिसऱ्यांदा जा. तो पुन्हा गेला आणि म्हटला काहीच दिसत नाही. असं 6 वेळा झालं. 6 वेळा तो म्हटला मी 6 वेळा जाऊन आलो धनी, तुम्ही सांगता ते खरं, पण माझ्या दृष्टीला समुद्र आहे, अथांग समुद्र, त्याच्याशिवाय मला काहीच दिसत नाही. एलिया त्याला म्हटला आता 7व्या वेळेस जा. कष्ट होऊ नकोस, निराश होऊ नकोस, हताश होऊ नकोस. 7व्या वेळेस जा आणि पहा तुला काय दिसतंय. तो 7व्या वेळेस गेला, तिथं थांबला नाही. 6 वेळेस थांबला नाही. 7व्या वेळेस गेला, टेकडीवर जाऊन पाहतो. तो म्हणतो धनी ह्या मोठ्या अथांग समुद्रातून माणसांच्या हाता एवढा एक छोटासा ढग, एक लहान ढग मला येताना दिसत आहे. 7व्या वेळेस त्याला काय दिसलं, अथांग समुद्रातून माणसांच्या हाता एवढा लहान ढग मला दिसत आहे. त्यावेळेस एलिया त्याला म्हटला राजाला सांग लवकर जा, नाही तर मोठा पाऊस तुला गाडेल. काही क्षणातच संपूर्ण आकाश काळभोर झालं, मोठं वादळ सुटलं आणि मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला. आमचा परमेश्वर असा आहे, लहान ढगातून मोठा पाऊस पाडू शकतो. पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला 6 वर्ष थांबायची गरज नाही. 6 वर आम्ही थांबू नये. ज्यावेळेस तो सेवक 7व्या वेळेस गेला आणि त्याने पाहिलं, त्यावेळेस चमत्कार घडला. आणि म्हणून हताश होऊ नका. आमच्या जीवनामध्ये मोठा दुष्काळ पडला असेल, घरामध्ये शांतीचा दुष्काळ आहे, अशांत वातावरण आहे, आनंद होरपळून गेलेला आहे, आनंदी आम्ही नाहीत, निराश आहोत, दुष्काळ पडला असेल तर हताश होऊ नका, 6 वर थांबू नका. 7व्या वेळेस गेल्यावर त्याला मोठा चमत्कार पाहायला मिळाला. आणि म्हणून 6 वर थांबू नका. तुमच्या आयुष्यातला, तुमच्या कुटुंबातला, तुमच्या मंडळीतला दुष्काळ लवकरच जाणार आहे, पण 6 वर न थांबता धैर्य धरा, सहनशील व्हा, आणि त्यावेळेस तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल. सगळ्यात शेवटचं कथानक म्हणजे एलियाचा सेवक अलिशा. हे अलिशेचं कथानक आहे. इस्रायलामध्ये अलिशा हा संदेष्टा होता. आणि त्यावेळेस इस्रायलाचा शत्रू आरामाचा राजा, त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव नामान. हा नामान पराक्रमी वीर होता, परंतु तो एक कोडी होता, त्याला कोड आलं होतं. आणि ह्या आरामाच्या राजाने इस्रायलावर चढाई केली, इस्रायलाला पराभूत केलं, आणि सर्व यहुदी लोक बंदिवासात घेऊन तो आपल्या आरामाला गेला. त्यातली एक छोटीशी मुलगी, 10-12 वर्षाची मुलगी, ती ह्या नामानाच्या घरी गुलाम म्हणून आलेली आहे. आणि ती आपली जी धनीन आहे तिला म्हणते, आपला जो धनी आहे त्याला कोड आहे, पण हा जो आपला धनी आहे तो जर इस्रायलाच्या संदेशाला भेटला तर तो हा नक्की कोड काढू शकेल, अशी माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. हे त्या लहान मुलीचे वाक्य ऐकल्यावर तो नामान राजाकडे गेला आणि तो म्हटला मला इस्रायला जाण्याची परवानगी द्यावी, तिथे कोणी संदेश आहे, तो माझा कोड बरा करेल, असे त्या मुलीचं म्हणणं आहे. मग तो राजाचा सेनापती, राजाने सोनं चांदी मोठं द्रव्य त्याला दिलं आणि एक चिठ्ठी लिहिली.
माझा सेनापती नामान हा कोडी आहे, तुम्ही कृपा करून याचं कोड बरं करावं, अशी म्हणून चिठ्ठी त्या राजाला दिली. ही चिठ्ठी घेऊन तो नामान त्याचे सर्व द्रव्य त्या ठिकाणी सोनं रुपये घेऊन, मोठं त्या ठिकाणी लोक घेऊन तो गेला. राजाने ती चिठ्ठी वाचली. ती चिठ्ठी वाचल्यावर राजाने आपले कपडे फाडले आणि तो म्हटला, मी काय देवाच्या जागी आहे का? जीवन आणि मरण देणं माझ्या हातात आहे का, की तू म्हणतोस की कोड बरा करावं? मी ते करू शकत नाही, राजा म्हटलं. तेव्हा देवाचा संदेष्ट अलीशा याने राजाला निरोप पाठवला, त्या नामान मनुष्याला माझ्याकडे पाठवा, म्हणजे इस्रायलात कळेल की परमेश्वर देवाचा संदेष्ट या ठिकाणी आहे. मग त्या नामानाने आपला सर्व ताफा फिरवला. राजाच्या राजवाड्यापासून अलीशा राहत होता त्या एका झोपडीमध्ये त्या दिशेने तो गेला. नामान त्याचे सर्व त्या जवळचे सर्व लोक आहेत, खोजी आहेत, ते सर्व त्या ठिकाणी गेले. हातामध्ये मोठा नजराणा आहे. तो दारापाशी येताच अलीशाने आपल्या एका दासाला सांगितलं, त्याला जाऊन निरोप दे, यार्दे नदीकडे जा आणि 7 वेळा बुचकाळी मार, 7 वेळा स्नान कर, तुझं कोड बरं होईल. हे सांगितल्यावर तो नामान चिडला, संतापला. आराम देशाचा मी सेनापती, मला असं वाटलं हा जो कोणी संदेष्ट आहे तो येऊन पहिलं माझं स्वागत करेल, माझ्या कोडावर हात ठेवेल आणि परमेश्वराचं नाव घेणे कोड बरं करेल, आणि हा तर मला सांगतो की यार्दे नदीत जाऊन 7 वेळा स्नान कर. आमच्या देशामध्ये काही नद्या नाहीत काय? तिथे जाऊन मला काय स्वच्छ होता येत नाही काय? असं म्हणून पुन्हा आपल्या घराला निघाला. तेव्हा नामानाचा सेवक दास त्याला म्हटला, महाराज, त्याने आपल्याला काय मोठी अवघड गोष्ट सांगितली नाही, फक्त यार्देने जाऊन 7 वेळा स्नान करायचं आहे, एवढंच आपण करायला काय हरकत आहे? मग तो वळाला आणि यार्दे नदीकडे गेला. आणि हा कोडी नामान अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या यार्देन नदीमध्ये बुचकाळ्या घेऊ लागला. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, 6 वेळा बुचकाळ्या मारल्या, काहीच फरक नाही, कोड आहे तसंच आहे. हताशा निराश झाला असता, 6 वरच थांबला असता तर काय झालं असतं? घडणारा चमत्कार तो पाहू शकला नसता. पण हा नामान 6 वर थांबला नाही, त्याने 7व्या वेळेस बुचकळी मारली. ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याची त्वचा एखाद्या लहान मुलाच्या त्वचेसारखी निर्मळ झाली होती, त्याचं कोड निघून गेलं होतं. कारण एकच, तो 6 वर थांबला नाही. तो 6 वर थांबला नाही, निराशा नाताच झाला नाही. 7व्या वेळेस केलं, त्यावेळेस तो चमत्कार त्याला पाहायला मिळाला. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये एखादा कोड आम्हाला लागला असेल, महारोगानं जसं पापाचा रोग आमच्यावर जडलेला असेल, गोष्टी अशक्य वाटत असतील, पाप रोगाने आमचं जीवन ग्रस्त झालेलं असेल, 6 वर्ष थांबू नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. जसं त्या नामानानं 7 वेळा डुबके मारल्यावर चमत्कार झाला, तसं तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये चमत्कार जवळ आलेला आहे, समीप आलेला आहे. आणि म्हणून धैर्य सोडू नका, विश्वास गमवू नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. आमचा परमेश्वर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूल होण्यास तो समर्थ आहे. हा शत्रू, या शत्रूवर विजय मिळवण्याच्या अगोदर आम्हाला तो विजय घोषित करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज हे 3 कथानक आपण पाहिले, त्यावरून एक गोष्ट आपण लक्षात ठेवूयात, 6 वर थांबू नका. परमेश्वराचा चमत्कार तुमच्या समीप आलेला आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आज खरोखर तुझं वचन आम्हाला धैर्य देणार आहे. कारण प्रभू, आज सभोवतालची परिस्थिती गंभीर आहे. अनेक संकट, अरिष्ट आणि समस्याने आम्ही गासलेलो आहोत. होय परमेश्वरा, पापाच्या दास्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत, सैतानाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही आहोत, आर्थिक ओढाताण चालवले आहे. आणि प्रभू, परिस्थिती अशी आहे की आम्हाला काहीच योग्य वाटत नाही. डोळ्यांना दिसतं ते फार भयंकर आणि भयानक आहे. पण तुझं वचन आम्हाला सांगतं, 6 वर थांबू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. तर मी परमेश्वर तुमचा देव आहे, युद्धाला जाण्यापूर्वी विजय घोषित करणारा मी देव आहे. होय परमेश्वरा, तू म्हणतोस मागील गोष्टीकडे पहा, मत समान कोणीच नाही, कारण मी असा देव आहे की जो आरंभीच शेवट जाहीर करतो. असा अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट असा देव आमचा आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये कार्य करून प्रभू, आम्ही 6 वर न थांबता, निराश न होता, चमत्काराकडे लक्ष देण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तू सिद्ध कर. निरंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.